श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर यंदा वटपौर्णिमा नक्की कधी आहे? वटपौर्णिमेची तिथी कोणती आहे? वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यातील जी पौर्णिमा असते त्या दिवशी आपण वटपौर्णिमा हा सण साजरा करत असतो. वटपौर्णिमा हा सण सर्व सुवासन स्त्रियांसाठी खूपच उत्साही, आनंददायी आणि प्रसन्न करणारा असा हा सण आहे. प्रत्येक सुवासन स्त्री आवर्जून आणि नेहमीच या सणाची वाट पाहत असते की कधी वटपौर्णिमा येईल आणि कधी त्या त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाकडे पूजा करतील, व्रत करतील व आपल्या पतीचे दीर्घायू व्हावे यासाठी प्रार्थना पूजा करतील असे त्यांच्या मनामध्ये नेहमीच एक इच्छा, आकांक्षा असते. तर यंदा वटपौर्णिमा नक्की किती तारखेला आहे बरं? तर यंदा वटपौर्णिमा ही 29 जून रोजी वार सोमवार रोजी आलेली आहे. आता बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नक्की वटपौर्णिमा 29 तारखेला साजरी करायची की 30 तारखेला साजरी करायची? तर वटपौर्णिमेची जी तिथी आहे ती सकाळी 29 तारखेला सकाळी 3:60 सुरू होत आहे आणि 30 तारखेला सकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तर त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला 29 जून रोजीच वटपौर्णिमा ही साजरी करायची आहे. आता वटपौर्णिमेचे व्रत, उपवास तसेच या वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर जरी मुहूर्त असला म्हणजेच पौर्णिमा संपूर्ण दिवसभर जरी असली तरी आपल्याला काही शुभवेळेमध्येच पूजा व्रत करायचे आहे. तर यावर्षी वटपौर्णिमेचे काही शुभमुहूर्त देखील आहेत. प्रत्येक वटपौर्णिमेच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी व काही खास सणांच्या दिवशी काही वेळा अशुभ काळ देखील असतो. तर आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची असते की आपण जी पूजा करत आहोत, जे व्रत करत आहोत ते अशुभ काळामध्ये नाही करायला पाहिजे. शुभ काळ कोणता, शुभ मुहूर्त कोणते हे जाणून घेऊन नंतरच कोणतीही पूजा व्रत हे करावे. जर तुम्ही शुभ काळामध्ये व्रत, पूजा केले तर त्याचे फळ हे दुप्पटपटीने तुम्हाला मिळते आणि तुम्हाला त्या व्रताचे पुण्य देखील प्राप्त होते. परंतु जर तुम्ही अशुभ वेळेमध्ये पूजा केली तर नक्कीच त्याचा परिणामही तुम्हाला भोगावा लागेल. म्हणजेच अशुभ वेळेमध्ये जर पूजा केली तर तुम्हाला त्या व्रताचे फळ मिळणार नाही. तर यंदा वटपौर्णिमा ही 29 जून वार सोमवार रोजी आहे आणि या दिवशी काही शुभमुहूर्त देखील आहेत वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी. आता त्यातीलच एक खास मुहूर्त म्हणजे सकाळी 8:55 ते 10:44 आहे. या वेळेमध्ये जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला त्या व्रताचे फळ हे दुप्पटपटीने मिळेल. तसेच सकाळी देखील मुहूर्त आहे, परंतु त्या काळामध्ये म्हणजेच सकाळी 6:33 ते 8 वाजेपर्यंत राहुकाळ आहे. त्यामुळे या काळामध्ये आपण व्रत पूजा करू शकत नाही. या राहुकाळामध्ये केलेली कोणतीच पूजा देवाला मान्य नसते किंवा त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नसते. त्यामुळे सकाळी 1.5 तासाचा जो राहुकाळ आहे त्या काळामध्ये आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची नाही. तर वटपौर्णिमेची पूजा ही तुम्ही 8:55 ते 10:44 करू शकता. तसेच 11:33 ते 12:55 देखील शुभमुहूर्त आहे. या वेळेमध्ये जरी तुम्ही पूजा केली तरी चालू शकते. फक्त राहुकाळामध्ये पूजा करणे टाळावे. आता पूजा व्रत कसे करावे? काही भागांमध्ये अशी प्रथा असते की संपूर्ण दिवसभर उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडतात. म्हणजेच वटपौर्णिमेचे जे व्रत आहे ते संपूर्ण एकादशीसारखे केले जाते आणि दुसऱ्या दिवशी ते व्रत सोडले जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा भागामध्ये अशी प्रथा आहे की जोपर्यंत आपण त्या वडाच्या झाडाची पूजा करत नाही तोपर्यंत उपवास धरायचा आणि एकदा का त्या वडाच्या झाडाची पूजा वगैरे करून आलो, देवाला नैवेद्य दाखवला की मग तो उपवास सोडत असतात. अशा 2 प्रकारे उपवास वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो. आता या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पूजा साहित्य काय लागणार आहे? तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सावित्रीची ओटी भरण्यासाठी एक ब्लाऊज पीस, त्यावर तांदूळ, 5 फळे, खारी, खोबरं, बदाम, त्यानंतर हळकुंड आणि सुपारी हे 5 फळे लागतात. आणि सुवासिनी स्त्रियाचं जे काही आपण अंगावर आपल्या लेणं लिहितो म्हणजेच हिरव्या बांगड्या, त्यानंतर कुंकू, हळद ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ओटीवर ठेवायच्या आणि ती ओटी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करत असताना
त्या झाडापाशीच आपल्याला सावित्रीच्या नावाने ती ओटी आपल्याला भरायची असते. आता वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी तुम्हाला पाणी लागते एका तांब्यामध्ये. त्यानंतर सुती पांढरा दोरा लागतो वडाच्या झाडाला. फेरे घालताना तो वडाच्या झाडाला गुंडाळावा लागतो. त्यानंतर वस्त्रमाळ, धूप, दीप आणि फुले, अक्षदा, हळद, कुंकू या सर्व गोष्टी तुम्हाला पूजेच्या साहित्यामध्ये आवश्यक असतात. तर बऱ्याचशा ठिकाणी अशी देखील प्रथा आहे की आपण वडाच्या झाडाखाली ज्या वेळेला पूजा करतो त्यानंतर आपल्याला 5 सुवासीन स्त्रियांची ओटी भरायची असते. तर ते ओटीचं सामान देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचे असते. त्यासाठी तुम्ही गहू नेऊ शकता, तांदूळ नेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरत असताना तुम्हाला आंबा हा वटसावित्रीच्या त्या ओटीमध्ये नक्कीच ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पूजेचे साहित्य वटपौर्णिमेच्या दिवशी लागत असतात. तर आता ही पूजा कशी करायची? तर शुभमुहूर्तामध्ये वडाच्या झाडापाशी जाऊन ते सर्वात प्रथम वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे. नंतर हळद, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे व नंतर सावित्रीच्या नावाने ओटी भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला सुती दोरा त्या वडाला गुंडाळायचा आहे. 7 फेरे मारायचे आहेत. हे 7 फेरे मारत असताना तुम्हाला मनोमन सत्यवान सावित्री किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. आता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जाप कशामुळे? तर वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव एकरूप असतात असे म्हणतात. आता ही वटपौर्णिमा आपण का साजरी करतो हे तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल. वटपौर्णिमेच्या दिवशी यमराजाकडून सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवून सत्यवानाला पुन्हा जिवंत केले होते. म्हणजेच पुन्हा त्याला प्राण देण्यासाठी त्याच्या शरीरामध्ये प्राण, आत्मा पुन्हा वापस करण्यासाठी यमराजाला तिने या दिवशी प्रेरित केले होते किंवा मजबूर केले होते. त्यामुळे ही वटपौर्णिमा आपण साजरी करीत असतो. त्याचबरोबर वडाचे झाड हे दीर्घायू असते. वडाच्या झाडामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. ज्या प्रकारे वडाचे झाड भक्कम असते, त्याला खूप साऱ्या पारंब्या, फांद्या असतात, तसेच आपलं कुटुंब देखील भक्कम राहावे, आपल्या पतीला दीर्घायू प्राप्त व्हावे यासाठी आपण वटपौर्णिमा साजरी करीत असतो. तर यावर्षीची ही वटपौर्णिमा तुम्ही नक्कीच साजरी करा. शुभमुहूर्तामध्ये पूजा करा, व्रत करा. तुम्हाला नक्कीच या व्रताचे आणि पूजेचे फळ मिळेल. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.